नमस्कार, माझं नाव आहे पल्लवी आणि मी पर्यावरण संवर्धनासाठी काम करते. इथली सकाळ पहा, समोर मस्त निळाशार असा तरण तलाव. ही आहे आपली समोरची ही वाट दूर जाते आणि अजून उन्हाचा तडाखा सुरू व्हायचा आहे म्हणून अतिशय रम्य सगळीकडे दिसत आहे. आणि नंतर आम्ही नाश्त्याला गेलो होतो तिथे हे डोनट्स असे लावले होते. विचाराला बंदुकीने फोडावे का फुगे फोडतात तसे. मग नंतर पूर्ण हॉटेलमधला परिसर दाखवते. समोर हे चित्रासारखं दिसत होतं. तिथल्या या कबुतराने देखील हयात प्लेस हे त्यांच्या डेटसाठी बुक केलेलं दिसलं. काही वेळाने पाहिलं तर निखिल फोनवरती बिझी होता, काही ना काही त्याचे काम चालले होते. मग थोडं रिलॅक्स होण्यासाठी आम्ही दोघं पोहोचलो होतो तिथल्या स्पामध्ये, कारण तिथे दोघंही छान रिलॅक्स होण्यासाठीच गेलो होतो. इथे असताना भरपूर काम होतात, मग थोडा निवांत विश्रांतीचा क्षण मिळावा म्हणून. आणि बाहेर येऊन पाहतो तर काय, हा वणवा तिथे पेटला होता. दूर होता खूप, पण मनाला खूप वाईट वाटत होतं. तिथल्या प्राण्यांची चिंता वाटत होती आणि देवानी ऐकलं. काही क्षणातच पलमे तोला पलमे मासा म्हणतात तशी तिथली परिस्थिती आणि तिथलं वातावरण बदललं आणि एकदम विजेचा कडकडाट सुरू झाला आणि काही वेळाने धोधो पाऊस देखील सुरू झाला. विजेचं हे तांडव बघताना इतकं म्हणजे छान वाटत होतं. समोर कडाडणारी विद्युल्लता अगदी दिमाखात काय दिसत होती सांगू. आणि असं पूर्ण उभीच्या उभी नभातून खालपर्यंत ती उतरत होती. आणि तुम बिन जीवन कैसे बीता म्हणत निखिल मात्र तेवढ्या पावसातही पोहण्याची संधी त्याला सोडायची नव्हती. इथे मी वरूनच त्याचं शूटिंग घेत आहे की इतक्या धोधो पावसात देखील हा एकटाच तिथे स्विमिंग करत होता, बाकी कोणीही नव्हतं. समोर पहा, पावसानंतर किती छान सगळं वातावरण अजूनच आल्हाददायक दिसतं. ही आपली वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा पण स्वच्छ दिसते. त्यानंतर खूप भूक लागली होती. आम्ही पोचलो खायच्या ठिकाणी. पाणीपुरी सोडायची नसते आणि ही मी आहे. पूर्ण दिवस आपण असे फिरत होतो तिथल्या हॉटेलमध्ये. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.